सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण हिंगोली येथील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत। या अनुभवातून खूप शिकायला मिळणार आहे। तुमच्या बाबतीत देखील जर असं घडलं असेल किंवा असं घडणार असेल तर तुम्ही या ताईंसारखी जर चूक करणार असाल तर कृपया करून ही चूक करू नका आणि ही चूक टाळण्यासाठी हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा। चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला आपण सुरुवात करूया। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, मी हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी आहे। मी तुमच्यासारखीच एक सामान्य सेवेकरी आहे। आज मी माझ्या जीवनातील सर्वात मोठा स्वामींचा साक्षात्कार तुमच्यासोबत शेअर करत आहे। स्वामी भक्तांनो, गेल्या 10 वर्षापासून मी स्वामींच्या सेवेमध्ये आहे। मठातील असा कुठला एकही कार्यक्रम नाही का तुम्ही सोडला असेल। जे ते मठामध्ये मार्गदर्शन करायचे, जी सेवा सांगायची, ती प्रत्येक सेवा मी मनापासून घरी करत असायचे। पण माझ्या मिस्टरांचे आणि माझे कधीही जमले नाही। लग्न झाल्यापासून आमचे भांडणच असायचे। त्यानंतर मला 3 मुली आणि 1 मुलगा असं आमचं छोटंसं हे कुटुंब आहे। आज देखील माझ्या आणि माझ्या मिस्टरांचे भांडणच आहे। माझे मिस्टर सेपरेट राहतात आणि मी सेपरेट राहते। माझ्या मोठ्या मुलीचं लग्न झालं। मुलीचं लग्न हे स्वामी कृपेनेच झालं, खूप छान झालं। आमच्याकडे खूप धनसंपत्ती आहे, पण म्हणतात ना, जे खरं सुख आहे ते सुख आमच्याकडे नाही। त्या सुखासाठी मी खूप धडपडत होते। माझ्या मिस्टरांचे आणि माझं व्यवस्थित व्हावं, त्यांना चांगली बुद्धी मिळावी आणि आमचे भांडणं थांबावे यासाठी देखील मी खूप सेवा केल्या, पण याची प्रचिती स्वामींनी मला कधीच दिली नाही। तरी देखील मी सेवा करतच राहिले। स्वामींची सेवा मी कधीही सोडलीच नाही। स्वामी काही हो, मी म्हणायचे की नाही, प्रारब्ध आहे, माझ्या काहीतरी भोग असेल, मागच्या जन्मीचं काही पाप असेल, त्यामुळे हे घडत असेल असं मी म्हणून सोडून द्यायची आणि लेकरांकडे बघून पुढे मी चालत होती। लेकरांसाठी मी जगत होती थोडक्यात, असं म्हणायला देखील हरकत नाही। त्यानंतर माझ्या मुलीचं 2 नंबरच्या मुलीचं कॉलेज हे संपलं होतं आणि 3 नंबरची मुलगी ही शेवटच्या लास्ट इयरला होती आणि मुलगा तर छोटाच होता। त्या दरम्यान काय झालं की मठामध्ये पारायण बसला होता, सप्ताह बसला होता आणि मग मी त्या सप्ताहासाठी गेली। खूप छान सेवा तिथे झाली। त्यानंतर काय झालं की माझ्या 2 नंबरच्या मुलीचं लग्न झालं। तिचं लग्न म्हणजे असंच पटपट घाई गडबडीत झालं। पाहुणे आले, त्यानंतर पसंती झाली आणि काही चौकशी वगैरे मिस्टरांनी जादा काही केली नाही। त्यांच्यापुढे मला काही बोलता आलं नाही आणि लगेच तारीखही धरली आणि लग्नही झालं। लग्न झाल्यानंतर आम्ही जवळपास 4 लाख रुपये हुंडा दिलता। सर्व काही तिचं हे केलं होतं, फर्निचर वगैरे सर्व केलं होतं। स्वामींना म्हटलं होतं की स्वामी, तुमच्यावरती विश्वास आहे, सर्व काही तुम्ही व्यवस्थित करा। मी जर खरंच तुमची मनापासून सेवा करत असेल तर माझ्या मुलीचं सर्व व्यवस्थित तुम्हीच बघा। आता म्हटलं आम्ही काहीच बघितलं नाही असं स्वामींना विनंती केली। स्वामींवरती विश्वास ठेवून लग्न वगैरे सर्व झालं आणि एक म्हणजे माझी मुलगी गेली। दुसऱ्यांदी जेव्हा घरी आली दुसऱ्या मुलाला, तेव्हा ती खूप रडू लागली की तिचे मिस्टर हे खूप विचित्र आहेत, तिच्यासोबत असं करतात, ती सांगू लागली। त्यावेळेस असं वाटलं की माझेच दिवस हिला येता की काय असं वाटलं। त्यानंतर मी म्हटलं, नाही, तू फक्त स्वामींची सेवा करत राहा म्हटलं आणि तिथे त्यांच्यासोबत व्यवस्थित राहा, नको असं करू असं मी म्हटलं। आणि मग ती पुन्हा आम्ही तिला पाठवल्यानंतर काय झालं ना की थोड्याच दिवसामध्ये तिचा मला फोन आला आणि ती खूप रडू लागली की माझ्या मिस्टरांनी मला खूप मारलं आहे। त्यावेळेस मग मी जशी परिस्थिती होती तशीच मी आणि माझे मिस्टर तिच्या घरी गेलो। बघितलं तर माझ्या मुलीला अक्षरशः उठता देखील येत नव्हता। लग्नाला 1च महिना झालेला होता। प्रचंड तिला मारहाण केली होती। त्यानंतर काय झालं ना, मारहाण केली। मग आम्ही आमच्या मुलीला घेऊन इकडे खूप भांडणं केले आम्ही देखील आणि मुलीला घेऊन आलो। त्यानंतर तिचा डायव्हर्स झाला। असं एवढं भयानक दुःख तिच्या आयुष्यामध्ये स्वामींनी का बरं दिलं? मी स्वामींना खूप हे करत होती, स्वामी, तुमच्यावरती विश्वास ठेवला होता आणि तुमची एवढी सेवा केलेली होती, मग जर तिच्या आयुष्यात असं घडणार होतं तर त्याच वेळेस तुम्ही ते मोडायला पाहिजे होतं, हो द्यायला पाहिजे नव्हतं असं मी स्वामींना मानू लागली। पण तरीही मी जाऊ दिलं, म्हटलं नाही, काही हरकत नाही, काहीतरी तिचं प्रारब्ध असेल, त्यांच्या मागच्या जन्मीचं काही दोघांचं असेल, त्यामुळे देखील असं हे घडलं असेल, तुम्ही त्याच्यात काही करू शकत नव्हते स्वामी, पुढं तिच्यासाठी काहीतरी चांगलं असेल असं मी म्हटलं। आणि मग तिला एका ठिकाणी जॉब वगैरे आम्ही लावून दिला। मग ती जॉबला जाऊ लागली। मग एका मुलीचं असं झालं, मोठ्या मुलीचं तर लग्न झालेलं होतं आणि जी 3 नंबरची होती ती म्हणजे ती पण जॉब करायला लागली होती, जॉब जात होती। आणि ते एक दिवस काय झालं की असंच ती घरी आली आणि म्हणजे खूप उशिरा लेट घरी आली
आणि मग मी तिला विचारलं की कुठं गेली होती तर काय असं, तर ती म्हणे काही नाही, मैत्रिणीसोबत फिरायला गेली होती असं सांगितलं. मग मी देखील विश्वास ठेवला, कारण माझ्या मुलींवरती माझा खूप विश्वास होता. त्यानंतर काय झालं ना की तिला म्हणजे माझ्या भावाने एका मुलासोबत पकडलं बाहेर. त्या मुलाला खूप मारलं गेलं आणि त्यानंतर जेव्हा ती घरी आली तेव्हा तिला पण खूप मारलं आणि मारल्यानंतर मग असं तू करू नको असं खूप समजावून सांगितलं, कारण तो मुलगा वेगळ्या कास्टचा होता आणि आमची कास्ट वेगळी. समाजामध्ये खूप इज्जत कमवलेली होती आणि घरामध्ये तर असं आमचे वाद आहेत हे सर्वांना माहीत आहेत. आणि एवढ्या परिस्थितीमध्ये जर हे असं घडत असेल तर जगण्याला काही एक अर्थ नाही असं वाटत होतं आणि तिला सर्व समजून सांगितलं. आता रात्रंदिवस स्वामींपुढे एकच विनंती करत होती की स्वामी तिला सद्बुद्धी द्या, तिची बुद्धी वाया जाऊ देऊ नका. एका लेकराचं तर वाटोळं आयुष्याचं झालंच आहे, पण इसं तरी करू नका असं स्वामींसाठी म्हणत होते. गुरुचरित्र पारायण केले, 11 गुरुवार केले, स्वामीचरित्राचे 108 पारायण केले, सर्व काही सेवा मी त्यावेळेस तिच्यासाठी केल्या. पण काय झालं, जेव्हा मी गुरुचरित्र पारायण करत होती, गुरुचरित्राचं माझं समाप्ती दुसऱ्या दिवशी होती. आदल्या दिवशीच काय झालं की माझी मुलगी म्हणे की मला एका म्हणजे ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे. तिनं म्हणजे त्या कंपनीचं नाव वगैरे सर्व काही सांगितलं आणि जायचं आहे. मग म्हटलं की हिच्यावरती विश्वास ठेवून म्हटलं जा, म्हटलं कोण आहे सोबत असं विचारलं तर मैत्रीण आहे असं म्हटलं. तिने काय केलं की सर्व जे तिचे कागदपत्र आहे ते सर्व कागदपत्र घेतले. त्यानंतर जे काही तिच्या अंगठ्या चैनी वगैरे होत्या सोन्याच्या त्या पण घेतल्या. मी कशाला बघू, मी माझं पारायण वाचत होते. त्यानंतर ती जाताना माझ्या पाया पडली, पण ती मला असं वाटलं की म्हणजे इंटरव्ह्यूसाठी जात आहे म्हणून पाया पडण्याचा अट्टहास करत आहे. माझ्या पाया पडली, घराकडे सर्वत्र बघितलं आणि ती गेली. गेल्यानंतर म्हटलं आज 4 वाजले, फोन केला तर फोन स्विच ऑफ येत होता. 4-5 वाजले, मुलगीचा काही पत्ता नाही. 6 वाजल्यानंतर जिथे सांगितलं होतं तिथे चौकशी केली तर ते म्हटले की नाही, असा कुठलाही इंटरव्ह्यू आज इथे नव्हता. असं जेव्हा सांगितलं तेव्हा कळालं की ही नक्की काहीतरी हिने केलं. फोनही स्विच ऑफ लागत होता, फोन येतच नव्हता. मग त्यानंतर 5 दिवसांनी तिचा फोन आला की मी लग्न केलं आहे. जेव्हा असं कळालं त्यावेळेस पायाखालची जमीन सरकली. आता जगण्याला काही एक अर्थ राहिला नाही वाटत होतं, कारण ST कास्टच्या मुलासोबत तिने लग्न केलं होतं. काय करावं स्वामी, एवढी भीक मागून का बरं माझी एवढी परीक्षा बघितली, एवढा अंत बघितला. काहीच नाही म्हटलं, सर्व काही खोटं आहे. मी प्रारब्ध समजत होते पण माझं प्रारब्ध नाही म्हटलं, हे तुमची काहीच लीला नाही, तुम्ही नाहीच म्हटलं. हे जे अनुभव सांगतात ना सर्व काही खोटे आहे असं म्हटलं. त्या दिवशी माझा पूर्ण विश्वास स्वामींवरचा डगमगून गेला. स्वामींवर माझा थोडा देखील विश्वास राहिला नाही. त्या दिवशीच मी ठरवलं आजपासून पूर्णपणे स्वामी सेवा बंद करणार, आज काहीच मी करणार नाही असं मी ठरवलं आणि त्या दिवसापासून खरंच स्वामींची सेवा बंद केली. अक्षरशः मी देवपूजा देखील करत नव्हती, देवाकडे बघतसुद्धा नव्हती. ग्रंथावरती धूळ बसली होती. घरामध्ये आणखीन भांडणे वाढत होती खूप प्रचंड. बाहेर मला तोंड काढायला जागा नव्हती. मी बाहेर गेली तर माझ्या मनात तेवढंच येत असायचं आणि खूप शरमेने मान माझी खाली जात असायची. लोक वेगळ्या नजरेने माझ्याकडे बघत होते. त्यावेळेस खूप वाईट वाटायचं, खूप रडू यायचं. कुणाकडे रडू हे मी कळत नव्हतं. त्यानंतर मी कधीच स्वामींची सेवा केली नाही. मग एक दिवस काय झालं ना की असंच मी बसलेली होती, एकटीच बसलेली होती, खूप दुःखात होती. त्यावेळेस असं अचानक एक व्यक्ती आमच्या घरी आले. जे मागण्यासाठी येतात ते आले. म्हटलं असं कोणीतरी मागायला आलं. ते म्हटले का बरं एवढी नाराज आहे, तर म्हटलं काही नाही बाबा, काय पाहिजे तुम्हाला, जेवण करायचं का असं तसं वगैरे मी विचारलं. तर ते बाबा म्हटले नाही, जेवण वगैरे नाही करायचं, फक्त 1 ग्लास पाणी दे. म्हणून मग मी त्यांना पाणी घेण्यासाठी गेली. त्यांना पाणी वगैरे दिलं आणि मग ते म्हटले अगं टेन्शन घेऊ नको म्हणे, जे होतं ते चांगल्यासाठीच होत असतं म्हणे असं म्हटले. म्हटलं बाबा नाही, काही गोष्टी अशा असतात की त्या आपण स्वतः करतो आणि आपण म्हणतो की ते चांगल्यासाठी होतात. नाही म्हटलं बाबा असं नाही. तर ते म्हटले की अगं तुला देवानी कशासाठी इथे जन्माला घातलं आहे ते तू शोधण्याचा प्रयत्न कर. हे माझं ते माझं यामध्ये तुझा वेळ घालवू नको. या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामधून जर तुला बाहेर पडायचं असेल तर तू जो मार्ग निवडला होता त्या मार्गावरती पुन्हा वाटचाल कर आणि आध्यात्मिक प्रगती करून घे आणि खरं जीवनाचं सार्थक हे करून घे असं ते बोलत होते. की का बरं मला असं सांगत आहे मलाही काही कळत नव्हतं आणि ते तिथून निघून गेले. ते निघून गेल्यानंतर मी खूप विचार केला
खरंच म्हटलं आपलं इथे काय आहे, आपण तर खरंच एका भाड्याच्या घरात राहतो. आपलं जे शरीर आहे ते भाड्याचं घरच आहे आणि आपल्याला जेव्हा वरचं तिकीट निघेल तेव्हा आपल्याला ते भाड्याचं घर हे सोडावंच लागणार आहे, असं माझ्या मनामध्ये आलं. आणि त्या दिवसापासून मी म्हणजे असं मध्ये महाराजांचं नामस्मरण येत होतं, कारण एवढी मी सेवा करत होती. त्यामुळे क्वचित काळ माझ्याकडून श्री स्वामी समर्थ मंत्राचं स्मरण होत असायचं. मग त्या दिवसापासून मी म्हटलं जे झालं ते झालं, आता पुन्हा आपण स्वामी सेवा करायला लागूया. स्वामी भक्तांनो, मी फार मोठी चूक केली की मी स्वामींना सोडून दिलं. आयुष्यात किती दुःख येऊ, किती संकट येऊ, माझ्यासारखी चूक तुम्ही प्लीज करू नका. असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.